महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑपरेशन टायगर आणि शिवसेना पक्ष फुटीवरून नितेश राणे यांचं उद्धव ठाकरेंवर अर्वाच्य भाषेत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आता काय राहिलं काय बोलण्यासारखं काय त्यांचा संपूर्ण पक्षच खाली झालेला आहे. अशा प्रकारे कसं पाहताय आपण याकडे? शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेंचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. सचिन आहेरजी हा काय छोटा माणूस नाही. मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उभाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. टीएमसी कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये. आता महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उभाटा खाली होत आहे. हे त्याचे परिणाम आहेत. आता काय नितेशजी, खासदारांच्या दौऱ्या नितेशजी चेहरा जो आहे तो सचिन आहेर आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. आता कुठेतरी आदित्य ठाकरेंना वरळीत हातात का? आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं, परत राजीनामा द्यावा स्वतःच्या हिमतीने आणि निवडून आणून येऊन दाखवावं. कारण का सचिन आहेरजी असतील, सुनील शिंदेजी असतील, यांच्याचमुळे तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. असं विचारायची नितेशजी 6 खासदार जे फुटले किंवा 6 खासदार जे शिवसेनेत गेले त्या प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहे. यवतमाळमध्ये देखील अशीच सभा झाली, मात्र तिथल्या आता एक वरळीमध्ये पण घ्या. हा मग त्याचबद्दल एकीकडे ते सभा घेत आहेत पण लोक थांबत नाहीयेत. काय एक लक्षात घ्या, मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना त्याच्यामुळे हे एक एक पडझड होते. हे काही लहान लोक नाही आहेत जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं, अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांचा, खासदारांच्या आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा काय होणार राहणार उभाटाच्या? कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, तरी तो देखील आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस, नीच. नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसती, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतात, झालं नसतं आजचा दिवस, आजचं हे सगळे गोष्टी. आणि आता पाप भोगा, हे त्याच्या स्वतःचं कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना. अजूनही त्या प्रत्येक सभेत ते दोष देताना दिसत आहेत. ते म्हणजे आत्ताही प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस, भाजप, एकनाथ शिंदे या पुढापुढीला दोष ते या सगळ्यांना देताना दिसत आहेत. आत्ताही एक लक्षात घ्या, पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे, साहेब बाळासाहेबांच्या काळात आम्ही बरोबर मोजतो, आम्ही जुने शिवसैनिक आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेच्या विरोधात जात असतील म्हणजे तोच घाण आहे. हे सगळे लोकांचं कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. वेगवेगळी कारणं नाही आहेत. सगळेजण एकाच माणसाच्या विरोधात बाहेर जात आहेत. म्हणजे त्याच माणसामध्ये फॉल्ट आहे, ते तो स्वीकारायला बघत नाहीये. त्यांनी गपचूप घरी बसावं किंवा कुठेतरी वृद्धाश्रममध्ये जाऊन बसावं. तर आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जे त्रास, जे छळ, यांनी जे छळला ना स्वतःच्या वडिलांना, त्याचा तो भोगणार आहे आता. राणे साहेबांसारख्या माणसं जे जेवणाच्या ताट्यावरून उचलला हे ना, त्याचा तो भोगणार आहे आता. म्हणतात की माझी वेळ खराब आहे, येणारा काळ माझा चांगला आहे. माझी वेळ खराब आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. असं काय, आता वेळ खराब त्यांनी स्वतःची स्वतःवर आणली. अहो 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगलं राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी. त्याच माणसाच्या विरोधात
तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिलं नाही, त्यांना षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेण खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही. आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडलं, तू घरी बसला, सगळं का नीट होईल. आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन आहेरेजींसारखा एक ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही, कामगार क्षेत्रामध्ये वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय आमच्या पेंगविनला? माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन आहेरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहून. अजून काही आमदार ठाकरे गटामध्ये जे आमदार आहेत 14 ते 15 आमदार जे आहेत ते देखील संपर्कात असल्याची आता चर्चा काय आता कोण काय करतं आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काय लक्षात राहिलं नाही. त्यांनी ते दौरे आता सुरू नंतर केलेले कळेल. आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात. आम्हा लोकांना कॅमेरावाले लागतात. करावं ते चांगली गोष्ट आहे. काय आता लग्नाची ऑर्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना. काळजी घेऊन करा. बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी. पक्षाचं काय होईल? अरे गट आहे बाबा तू. पण ते पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात. जिल्हा ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेलं आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.